गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप सगळेजण हेल्दी असाल, हॅपी असाल. तर मला इन्स्टावरती फिटनेस सोडलं तर एक प्रश्न कॉमनली विचारला जातो की दादा तुझं प्रोफेशन काय आहे, तू पैसे कमवण्यासाठी काय करतोस, का तू फुल टाइम ट्रेनर आहेस, का तू फुल टाइम फिटनेस मध्येच करिअर करतोय. तर या व्हिडिओमध्ये मी इन डिटेल माझं काम काय आहे, माझं प्रोफेशन काय या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण जाण्या अगोदर आपली फर्स्ट मील बनवूयात आणि मील एन्जॉय करून पटकन निघूयात. चला भेटूयात किचन मध्ये. तर इकडं बायको पोहे बनवते ज्याच्यामधून आपल्याला कार्ब्स मिळणार आहे. तर प्रोटीनच्या जोगाडासाठी आपण 6 अंड्यांची भुर्जी बनवणार आहे, जे मी आणि गणेश डिवाइड करणार आहे. तर याच्यातून आपल्याला ऍव्हरेज साहेबांचे 30 ग्रॅम प्रोटीन, म्हणजे याच्यातून मला 15 ग्रॅम प्रोटीन, गणेशला 15 ग्रॅम प्रोटीन आणि प्लस गुड फॅट्स पण मिळतील. आणि कार्ब्ससाठी आपण पोहे खाणार आहे. तर चला पटकन आपली मील बनवूया. तूप खाल्ल्यावर फॅट येतो. रोज 1 चमचा तूप खातो मी. आणि तुम्हाला जर तुमची फिटनेस जर्नी ऍज लॉंग एज पॉसिबल ठेवायची असेल तर स्वतःची मील स्वतः बनवायला शिका. कारण जर तुम्ही सगळ्या मीलसाठी जर दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे तर तुम्ही तुमचा प्रोटीन गोल कधीच कम्प्लीट करू शकणार नाही. कारण जनरली आपल्या घरात प्रोटीन फूड काही बनतच नाही. कार्ब्ससाठी आपण चपाती, भाकरी, भात याचा उपयोग करू शकतो जे घरात बनलंय. पण प्रोटीनसाठी अंडी, चिकन, पनीर ह्या गोष्टी थोडक्या मोडक्या का होईना स्वतः बनवायला शिका. कारण ह्या गोष्टी रोज रोज आपल्या घरात बनत नाहीत, त्या आपल्याला स्वतः बनवायला शिकायला लागेल. तरी आपल्या शॉपचं काम चाललंय. हे काउंटर अल्टर करून घेतले जातं. याच्यावरच्या ग्लास दिल्यात कट करायला, त्या ग्लास घेऊन यायचे, त्याच्यावर फिट करायच्यात. काउंटरच्या ग्लास फिट करून झाल्यात. काउंटर पण प्रॉपर जागी लावलेत. अशा प्रकारे सेटअप झालाय सगळा. तर काउंटर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे कशाचे काउंटर आहेत. हे मोबाईलसाठीचे काउंटर आहेत. येस, मी सेकंड हँड मोबाईलचा बिझनेस करतो, जो मागच्या ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष झालं मी करतोय. इतके दिवस मी विदाऊट शॉपच मार्केटमध्ये काम करत होतो. माझं जे शॉप ऍक्ट आहे, उद्यम रजिस्ट्रेशन आहे, ते मी घरच्या ॲड्रेसवरच केलेलं आणि असंच मार्केटमध्येच काम करत होतो मी. पण आज बिझनेसचे व्हॉल्यूम वाढल्यामुळं आणि स्पेशली मोठे कस्टमर ट्रीट करण्यासाठी एक जागा असणं गरजेचं आहे आणि बिझनेसला थोडं स्टॅबिलिटी आणणं पण गरजेचं आहे. त्यासाठी मी शॉप ओपन करतोय. बाकीचे डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ. आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.